बातमी आहे बारामतीमधून। कारखान्याच्या रसायन मिश्रित केमिकलयुक्त पाणी नीरा नदीत मिसळत असल्यामुळे या पाण्यामुळे खांडज, शिरवली इथल्या नागरिकांचे आरोग्यासह शेतीच्या पिकांना मोठा धोका निर्माण झालाय। साखर कारखान्यांचे ओढ्यामार्फत रसायन मिश्रित सांडपाणी मोठ्या प्रमाणात नीरा नदीत सोडण्यात येत आहे। या रसायन मिश्रित सांडपाण्याने नदीचं पाणी दूषित झालंय। पाणी काळकुट्ट झालं असून त्याला तवंग आणि उग्र वास येत असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। जनावरांना सुद्धा पिलं की लगेचच काय डरंगाळत्यात, मरत्यात आणि कुठल्याच जनावरांना पाणीच तिसन व्हाय नाही। ही दूषित पाणी ना त्याच्यामुळे लय लोकांना हात पाय जरी धुलं, जोडवी पायंजन बिंजन जरी पाय बुडावलं तरी पूर्ण काळं होत्यात आणि अंग खांजावतंय। या काळा ओढ्याच्या मार्गाने थेट नीरा नदीमध्ये हे पाणी जाते आणि याच्यामुळे नीरा नदीचं प्रदूषण झालेलं आहे। आमची नीरा नदी अक्षरशः गटार गंगा झालेली आहे। आम्हाला ऊसाचं एकरी ॲव्हरेज जिथं आमचे आजोबा 100 काढायचे तिथं आम्ही आता आमच्या चुलत भावांच्या आमच्या पैंजी लागतात 20 टनाच्या, 25 टनाच्या, 30 टनाच्या। पुढच्या काळात स्थलांतर करण्याशिवाय आणि भिका मागण्याशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय राहायचा नाही। आज अशी परिस्थिती झाली की पाण्यात म्हणजे कुठला जीवजंतू जिवंतच नाही, मासा हे काय बघायलाच नाही, बिंडकुळी सुद्धा नाही। आणि पाणी इतकं गहाण आहे की कडवळ, मका ही पिकं येईनात याच आणि त्याचा दुर्गंधी एवढी येते की म्हणजे जवळजवळ 6000 लोकसंख्येमागे सारखी 2000 लोक तर आजारीच आहे ती।